मी प्रयत्न तर नक्कीच करेन त्यासाठी. पण आज आज जे काही म्हणजे ज्या अडचणींमधून आलं तर हे स्वप्न पूर्ण झालं यासाठी मी सॅटिस्फाय आहे, म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत आणि या मेडलच्या बाबतीत पण. पुढच्या कामगिरीबद्दल अजून काही विचार नाही केलाय, पण कबड्डीसाठी अजून काहीतरी छान करून दाखवायचंय, अजून जोरात खेळून दाखवायचंय महाराष्ट्रासाठी, रेल्वेसाठी. पण हा जो विजय कोणाला समर्पित करेल? कारण का तुमच्या दोघींचाही प्रवास हा खडतर राहिलेला आहे. तुमच्या घरच्यांनी असतील, तुमच्या प्रशिक्षकांनी असतील, खूप मेहनत घेतली आहे तुमच्यावर. तुमची मेहनत तर सगळ्यात जास्त आहे, पण तुमच्याबरोबर सुद्धा इतरांनी तितकीच मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला दोघींनाही मी हाच प्रश्न विचारतो. शेवटचा प्रश्न आपल्याकडे अत्यंत थोडा आहे. कोणाला समर्पित? पहिल्यांदा माझ्या देवाला थँक्स म्हणेन यासाठी, माझ्या आईबाबांना. माझ्या एवढ्या मोठ्या इंजुरीनंतर सगळ्यांनी अपोज केलेलं कबड्डीसाठी की मुलगी आहे, पण माझ्या आईवडिलांनी मला परत उभं केलं. त्यामुळे मी त्यांचे भरपूर थँक्स म्हणेन की त्यांच्यामुळे माझं ग्राउंड ज्याच्याकडून मी सुरुवात केली. आई बाबा ऐकतायत तुला, तू त्यांनाही बोलू शकतो. आणि माझं ग्राउंड स्कूल स्वामी मुक्ता हायस्कूल, माझे प्रशिक्षक चिमुरगडा केंद्राचे, ज्या संघातून मी खेळते, सुहास कदम, देवीताई, निशुताई, माझे सिनियर, माझे खेळाडू राजेश्री, विवेकाताई, ज्यांनी हाताला घेऊन खेळवलं, त्यांच्यामुळे आज इथे माझं प्रोफेशनल टीम, ज्यांनी मला नोकरी दिली, पहिल्यांदा संधी दिली करिअर करायची, माझे सेंट्रल रेल्वे, त्यांचे कोच श्री राजन सुर्वे, अमर पवार सर. यादी अक्षरशः खरंच जेवढी तू बोलशील तेवढी ती यादी कमी आहे. तुला तू काय सांगशील? तू खरंच कोणाला? अभिने सांगितल्याप्रमाणे तसंच देवाला, आई वडील, माझे राजेश सर, माझा मुंबई जिल्हा, महाराष्ट्र राज्य माझं, मी ज्या संघात खेळते शिवशक्ती. जर आज त्या मुली जर माझ्यासोबत खेळल्या नसत्या किंवा मुंबई जिल्ह्यातल्या मुली म्हणा माझ्यावर खेळल्या, महाराष्ट्राच्या मुली दीपिका, सोनाली ह्या जर आज माझ्यासोबत खेळल्या नसत्या तर आज मी इथपर्यंत पोहोचले नसते. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे. माझे सर, माझी फॅमिली मेंबर्स, माझा भाऊ ज्याचा मला सगळ्यात जास्त सपोर्ट आहे. माझे सर म्हणजे ज्या काही चुका होतात त्या अक्षरशः मला मारून सुधारतात माझे सर. त्यामुळे हे सगळं श्रेय माझे सर, माझे फॅमिली मेंबर्स या सगळ्यांना जाते. तुझ्या डोळ्यात एक पाणी आहे, ही चमक आहे, ही पाणी आहे. तू इमोशनल झाली आहेस, माहिती आहे मला. पण 16% अभिलाषा मात्र तुमच्या दोघींचंही कॉंग्रॅट. दीपिका आज आपल्याबरोबर नाहीये, पण तिथे सुद्धा मी कॉंग्रॅट करतो, कारण का तुम्ही महाराष्ट्राच्या या 3 सुवर्ण कन्या आहेत. आज कमाल तुम्ही तिघींनी करून दाखवलेली आहे. तुमचं मनापासून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल. धन्यवाद माझ्याकडे तुमचे सुद्धा या मुलींना त्यांचं कौतुक केल्याबद्दल आणि आमच्याबरोबर तुमच्या फिलिंग ज्या आहेत त्या शेअर केल्याबद्दल. पण महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांना आपण भेटलेलो आहे, पण हा त्यांचा प्रवास जो आहे तो आत्ता कुठे सुरू झालेला आहे. वर्ल्ड कप आता त्यांनी जिंकलेला आहे, पण ऑलिम्पिकचं स्वप्न हे सगळेच कबड्डी हे स्वप्न जेव्हा ऑलिम्पिकमध्ये कबड्डी जाईल त्यावेळेस सगळ्यांनी ते स्वप्न पाहिलेलं आहे. बघायचं ते स्वप्न खरं होत आहे का. पण धन्यवाद तुमच्या दोघींच्याही आयडियल लोकांशी बोलल्याबद्दल. पण सध्या आज स्पोर्ट्स टाईममध्ये आपण हे थांबूया. हा फक्त आयडियल.